चला तर मग मंडळी, उन्हाळा असो की पावसाळ्याची दमट हवा, हे पेय बनवण्यासाठी तुम्हाला कोणतेही फळ कापण्याची गरज नाही आणि कोणतीही बाहेरून महागडी पावडर आणायची गरज नाही. अगदी सामान्य साहित्यामध्ये आपण असं काही बनवणार आहे. एकदा बनवून ठेवले तर महिनाभर आरामात वापरू शकता. या ठिकाणी मी 1 किलो खडीसाखर आधीच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये थोडी थोडी टाकून बारीक करून घेतली. लक्षात ठेवा, खडीसाखर ही साध्या साखरेपेक्षा थंड असते. या ठिकाणी मी या प्रकारे साखर छान अशी 3 ते 4 वेळा पावडरमध्ये बारीक करून एका भांड्यामध्ये काढून घेतली. खडीसाखर नेहमी कुटून घ्यायची नाही तर मिक्सरचे भांडे खराब होण्याची शक्यता असते. आता यात टाकणारा जो हेल्दी मसाला आहे तो मुख्य भाग येणार. सर्वात आधी एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी इतकी सोप घेतलेली आहे. ही बडीशेप पचायला एकदम उत्तम असते. छान सुगंधासाठी 1 वेलची घेतलेली आहे. थोडे काळे मिरे गळ्याच्या आरामासाठी घेतलेले आहे. 1 चमच जिरा घेतलेला आहे चटपटीत लागण्यासाठी. आता या ठिकाणी यामध्ये 1 चमच इतके काळे मीठ घेणार आहे, कारण काळ्या मिठामुळे पचनशक्ती वाढते. हे सर्व पदार्थ मिक्सरच्या पॉटमध्ये एकदम बारीक दळून घ्या. बघा, अगदी पावडर सारखं झालं पाहिजे. जर तुम्हाला हे मिश्रण जाडसर वाटलं तर चाळणीने गाळू शकता. हे सर्व मिश्रण आधीच्या पिठी साखरमध्ये मिक्स करायचं. जर ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे बघा, गळा कोरडा झाला तर पटकन बाहेरच्या कोल्ड्रिंकची आठवण येते, पण त्यामधून आपल्याला काय मिळते? फक्त साखर आणि केमिकल. ते शरीराला हानिकारक असते. तुमच्या शरीराला फक्त थंडावाच मिळणार नाही तर पचण्यासाठी आणि आरोग्यासाठी एक वरदान ठरणार. लोक नवीन ट्रिक ट्राय करतात आणि घाबरतात. त्यांना सांगा ही किती सोपी आहे. हे पेय माझ्या घरामध्ये ऑल टाइम फेवरेट आहे. या रेसिपीला मी एक नाव दिलं, नॅचरल एनर्जी प्रीमिक्स. कसं वाटलं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला वाटते की खूप गरमी होते, तेव्हा फक्त एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. त्या ग्लासमध्ये फक्त 2 चमच हे प्रीमिक्स टाकायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि थोडा लिंबाचा रस आणि बर्फाचे खडे टाकायचे. बस 1 मिनिटामध्ये बाहेरच्या महागड्या पेयापेक्षा भारी आणि टेस्टी हेल्दी पेय तयार होणार. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब. आणि खरंच मंडळी, हे पेय तुम्हाला कसं वाटलं? तयार प्रीमिक्स तुम्ही जर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर महिनाभर खराब होणार नाही. आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी आईलाच खूप काळजी घ्यावी लागणार. तुमच्या मुलांना बाहेरील पेय आवडणार की हे पेय आवडणार? एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू.